नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 1 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला तिच्या माहेरी येते आणि तिला बघून तिचे वडील खुश होतात आणि कालिंदी सुद्धा खुश होते. कालिंदी लीलाला म्हणते, बरं झालं आलीस, तू एक चांगलं काम केलं आहेस त्या यश आणि श्वेताचा साखरपुडा मोडून. एकटीच आली आहेस का की एजे सुद्धा आले आहेत? आणि कालिंदीला एजे दिसत नाहीत, त्यामुळे कालिंदीला डाऊट येतो आणि कालिंदी लीलाला विचारते की तुझ्यामुळे साखरपुडा मोडला, त्यामुळे त्या लोकांनी तुला घरातून पाठवून तर दिलं नाही ना, म्हणून आलीस का अशी अचानक एवढ्या रात्री? लीला काहीच बोलत नाही. त्यावर लीलाचे वडील म्हणतात, कालिंदी अगं किती प्रश्न विचारतेस तिला, तिला जरा बसू दे तरी. कालिंदी म्हणते, तिला बसू दे, पण आत्ताच तू राहून गेलीस ना, मग एवढ्या रात्री तू अशी अचानक आली म्हटल्यावर विचारायला नको का? त्यावर लीलाचे वडील म्हणतात, कालिंदी हे तिचंच घर आहे, ती कधीही येऊ शकते. त्यावर कालिंदी म्हणते, मोहिते तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण लग्नानंतर मुलीचं हक्काचं घर काय असतं? तिचं सासर. मुलींनी माहेरी यावं, पण पाहुण्यांसारखं. 4 दिवस यायचं, छान खायचं प्यायचं आणि मग आपापल्या घरी निघून जायचं. त्यानंतर कालिंदी मोहित्यांना सांगते की तुम्हाला म्हणून सांगते, शेजारचे ते कदम होते ना, त्यांची मुलगी सारखी सारखी लग्नानंतर माहेरी यायची. आता तिचा घटस्फोट होतोय. त्यावर लीला पटकन उठून सांगते, मावशी आई तू कुठला विषय कुठे नेतेस? आपल्या रेऊला बरं नाहीये ना, म्हणून मी आलीये. तिला एकदा बरं वाटलं ना की मी परत जाणार आहे. त्यावर लीलाचे वडील म्हणतात, लीला तुला इथे जितके दिवस राहायचंय ना तितके दिवस तू राहू शकते. त्यावर कालिंदी म्हणते, हो तिला ठेवून घ्या, आयुष्यभर तिला इथेच राहू दे. तुम्हाला रेऊची काळजी तर नाहीच आहे, तुम्हाला काय द्यायचं? बाहेर लोक मला प्रश्न विचारतात. आली मोठी रेवतीची काळजी घ्यायला, आम्ही आहोत ना तिचे आई वडील, आम्ही घेऊ काळजी, असे म्हणून कालिंदी किचनमध्ये निघून जाते. त्यानंतर लीलाचे वडील लीलाला विचारतात, लीला तू अशी रात्री अचानक आली, मी त्याबद्दल विचारत नाहीये तुला काही, पण खरंच काही वेगळं कारण नाहीये ना? त्यावर लीला म्हणते, अहो काहीच नाही, सगळं ठीक आहे. आणि तेवढ्यातच लीलाला एजेचा कॉल येतो. लीला खूप एक्साइट होते आणि तो फोन घेऊन ती बाहेर व्हरांड्यात जाते आणि हॅलो बोलते. तर तिला असं वाटत असतं की एजे फोनवर असेल, पण आजी फोनवर असतात आणि त्या तिला विचारत असतात, लीला पोचलीस बाळा घरी? आजी लीलाला सांगतात, तुझी चूक नसताना सुद्धा तुला घराबाहेर जावं लागलं, खूप वाईट वाटलं मला. त्यावर लीला आजींना सांगते, आजी तुम्ही प्लीज विचार करू नका या सगळ्याचा. आजी लीलाला सांगते, दुर्गाचा राग शांत झाला ना की मी बोलेन तिच्याशी, तू नाहीयेस ना तर मला करमत नाहीये. आता तुझा आवाज ऐकला ना त्यामुळे मला आता बरं वाटलंय. त्यावर लीला सांगते, आजी मला सुद्धा तुमच्याशी बोलल्यावर खूप बरं वाटतंय. त्यावर आजी लीलाला सांगतात, सांभाळून राहा बाळा, आणि अभिरामशी बोलतेस का? अभिरामला फोन देऊ का? लीला काहीच बोलत नाही, टेन्शनमध्ये येते की काय सांगायचं. तर आजीच तिला सांगतात, त्याच्याशी बोलायचं असेल ना तुला? आणि इथे एजे आजीच्या मागेच बसलेला असतो आणि तो वाटच बघत असतो की कधी त्याला फोन मिळतोय हातात. आणि आजी म्हणतात, मी पण काय प्रश्न विचारते तुला, थांब मी अभिरामला फोन देते. एजे फोन घेतो आणि लीलाला बोलतो, हॅलो पोचलीस? लीला लाजत म्हणते, हो. लीला पुढे काहीच बोलत नाही. त्यामुळे एजे तिला विचारतो, जेवलीस का? तर लीला म्हणते, नाही आता जेवेन थोड्या वेळाने. एजे म्हणतो, ओके. आणि थोडा वेळ लीला काहीच बोलत नाही, एजे पण काही बोलत नाही. मग एजे स्वतःहूनच तिला म्हणतो, बोल. लीला विचारते, काय? एजे संभ्रमात पडतो, म्हणतो, काय झालं हिला? नेहमी कंटिन्यू बोलत असते, मला कधीही पुढे काय बोलायचं ह्याचा कधीच इश्यू येत नाही. त्यावर लीला म्हणते, नेहमी मीच बोलत असते ना, म्हणून तुमच्यासाठी सगळं सोपं होतं. पण लीला हे फोनचा आवाज म्यूटवर टाकून बोलते आणि लीला स्वतःशीच म्हणते, आता घ्या ना तुम्ही थोडी मेहनत. मग लीला म्हणते, हो. मग एजे विचारतो, रेवती कशी आहे?
लीला म्हणते बरी आहे. मग एजे नाईलाजाने म्हणतो ओके मग गुड नाईट. आणि लीला पण तिला जशी काही फिकीरच नाही असं असं म्हणून ओके गुड नाईट असं करून फोन कट करून टाक. एजे शॉक होतो आणि एका मोठ्या पझलमध्येच अडकतो की ही आपल्याशी बोलली का नाही. आणि लीला फोन ठेवून फोनकडे बघून म्हणते मला थोडंसं बोलायचं होतं. आणि लीला स्वतःच्याच डोक्याला मारते आणि म्हणते लीला काय तू. पण रसिको हे सीन बघण्यात खूप मजा आहे. तुम्ही हा सीन नक्की बघा. लीला नवीन नवीन प्रेमात पडल्यासारखं लाजत असते, हसत असते. खूप छान वाटतं ते बघायला. आजी अभिरामला विचारतात काय बोलली लीला. तर अभिराम म्हणतो काय नाही असंच. आजी एजेला विचारतात अभिराम आता तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस. त्यावर अभिराम म्हणतो काही सुचत नाहीये. आयुष्यात पहिल्यांदा असं काही घडलंय की मला काहीच सुचत नाहीये. अभिराम त्याच टेन्शनमध्ये असतो तेवढ्यात त्याला विश्वरूपचा कॉल येतो. अभिराम तो कॉल स्पीकरवर ठेवतो आणि विश्वरूप अभिरामला विचारतो की सर मला काही शंका होत्या मी विचारू का. एजे सांगतो विचार. तर विश्वरूप सांगतो तुम्ही मला लीला वहिनींकडे किती दिवसासाठी पाठवणार आहात. आता मी त्यांच्या घरात राहायचंय तर मी तिकडेच झोपायचंय का आणि झोपायचं असेल तर मी कपडे घेऊन जायचंय का. म्हणजे कसं आहे ना माझ्याकडे 3 शर्ट आणि हा एक शर्ट आहे. असे टोटल 4 शर्ट आहेत आणि 2 पॅन्ट आहेत आणि ही धरून एक पॅन्ट आहे म्हणजे टोटल 3 पॅन्ट आहेत. त्यावर एजे चिडून म्हणतो विश्वा तू लीलाच्या घरी चाललाय जंगलात नाही. तिथे तू आपले कपडे धुवू शकतोस. नसतील तर तू घरी येऊन तुझे नवीन कपडे घेऊन जाऊ शकतोस राईट. त्यावर विश्वा म्हणतो ओ सर करेक्ट आहे सर. मी एक काम करतो 4 शर्ट आणि 3 पॅन्ट घेऊन जातो. त्यावर एजे म्हणतो व्हॉट एव्हर. ठेव फोन. विश्वा म्हणतो ठीक आहे सर. आजी हे सगळं कन्व्हर्सेशन ऐकते आणि खूप खुश होते आणि एजे आजीला विचारतो तू काय बोलत होतीस. त्यावर आजी हसून म्हणतात काही नाही झोप तू. कारण आजीला कळलेलं असतं की अभिराम लीलाची काळजी घेतो आहे. आजी मनात म्हणत असतात अभिराम मी तुला सांगणार होते लीलाला असं माहेरी जावं लागतंय तिला आवडेल आनंद वाटेल असं काहीतरी कर रे. पण तू तर माझ्या 2 पावलं पुढेच निघालास. इथे लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गाची नजर काढतात आणि दुर्गा विचारते हे तू काय करतेस. त्यावर सरस्वती म्हणते तुम्हाला नाही समजलं का मी तुमची नजर काढतेय. तुम्ही इतकं भारी काम केलं ना म्हणून. लक्ष्मी दुर्गाला क्रेडिट देते आणि सांगते की आपण इतके महिने ठरवत होतो की लीलाला घराबाहेर काढूया पण काही होत नव्हतं. हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे. दुर्गा म्हणते हो तिला बाहेर काढणं हे गरजेचंच होतं. आजपर्यंत आपण तिच्या सगळ्या नको त्या गोष्टी सहन केल्या. हे करावंच लागणार होतं आणि ह्यावेळी तिने माझ्या आणि यशच्या मध्ये येण्याची चूक केलेली आहे. त्यामुळे आता तर मी तिला कधी घरात परत येऊ देणार नाही. इथे विश्वरूप मोहित्यांच्या घरी येतो. विश्वरूपला बघून कालिंदी आणि कालिंदीचे मिस्टर शॉक होतात आणि ते म्हणतात तुम्ही रस्ता चुकलेला दिसताय. हे जहागीरदारांचं नाही मोहित्यांचं घर आहे. तर विश्वरूप सांगतो की नाही नाही मला माहिती आहे मी मोहित्यांच्याच घरी आलेलो आहे. पण लीला जहागीरदार आमच्या वहिनी त्या माहेरी आल्या त्यामुळे आमच्या एजे सरांना करमत नाहीये म्हणून त्यांच्या दिमतीला मला त्यांनी पाठवलेलं आहे. आणि तेवढ्यात लीला तिथे येते आणि ती म्हणते अरे विश्वा दादा. त्यावर विश्वरूप आत येतो आणि म्हणतो लीला वहिनी मी तुमची इथे काळजी घ्यायला आलो आहे. बोला तुम्हाला काय हवं आहे. चहा कॉफी लिंबू पाणी ह्या व्यतिरिक्तही काही हवं असेल तर तेही सांगा. त्यावर लीला विश्वरूपला म्हणते हे बघ किती वाजलेत. ह्यावेळी सामान्य लोक झोपतात. त्यावर विश्वरूप लीलाला म्हणतो हे पण बरोबर आहे. मग मी तुम्हाला काही देण्याच्या ऐवजी तुम्हीच मला तुमच्या घरातला एक कोपरा देता का म्हणजे मी तिथे जाऊन झोपतो. त्यावर लीला विश्वरूपला विचारते म्हणजे तू इथे राहणार आहेस. तर विश्वरूप मानेने हो सांगतो आणि कालिंदी विश्वरूपला विचारते का. तर विश्वरूप काही न बोलता आपली बॅग घरात घेऊन येतो आणि म्हणतो आता तुमच्या प्रश्नांचं उत्तर देतो. एजे सरांचा आदेश आहे.
की मी लीला वहिनींची काळजी घेतली पाहिजे. लीला वहिनी, कुठे ठेवू मी माझी वळकटी? पण त्याआधी मला वॉशरूमला जायचंय, जरा फ्रेश व्हायचंय. आणि लीला त्याला वॉशरूम दाखवते. विश्वरूपला असे अचानक आलेले बघून कालिंदीला पुन्हा शंका येते आणि ती मोहित्यांना सांगते, अहो मला तर आता खात्रीच पटलेली आहे. त्यावर मोहिते सांगतात, तसं काही नाहीये. तर कालिंदी म्हणते, माहेरी आलेल्या अशा कोणत्या मुलीबरोबर तिच्या दिमतीसाठी नोकर पाठवला जातो? मला तरी वाटतं एजेंना पुन्हा लीलाने त्यांच्या घरी येऊच नये असं वाटत असेल आणि तिच्यावर लक्ष ठेवावं म्हणून एजेंनी ह्या नोकराला घरी पाठवलं आहे. त्यावर मोहिते कालिंदीला सांगतात, पहिली गोष्ट ना, विश्वरूप त्यांचा नोकर नाहीये, तो घरातलाच एक मेंबर आहे. आणि तू म्हणते तसं असेल ना, तर एजेनी लीलाला फोन का केला असता? त्यावर कालिंदी शॉक होते आणि म्हणते, एजेनी फोन केला होता? कधी ते? तर मोहिते म्हणतात, मग काहीतरीच आपलं, असे म्हणून ते निघून जातात. इथे लीलाच्या रूममध्ये विश्वरूप आणि लीला बसलेले असतात. लीला विश्वरूपला विचारते, विश्वा दादा, आता मला तू खरं खरं सांग, तू नक्की का आलायस इथे? त्यावर विश्वरूप लीलाला सांगतो की मला एजे सरांनी पाठवलंय, कारण त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून. तर लीला विश्वरूपला विचारते, त्यांना खरंच माझी काळजी वाटते? त्यावर विश्वरूप म्हणतो, हो वहिनी, ऍक्च्युली एजे सरांना ना व्यक्त होता येत नाही. ते तुम्हाला खरंच खूप मिस करत आहेत. त्यांना ना तुम्ही असे लांब गेलात ना की खूप अस्वस्थ व्हायला होतं, खूप बेचैन व्हायला होतं. सांगा का? कारण त्यांना ना तुमची सवय झालीये म्हणून. ते ऐकल्यावर लीला खुश होते आणि असं दाखवते की तिला काय यातलं काय वाटतच नाही आणि ती फक्त विश्वरूपला विचारते, तू खरंच म्हणतोयस ना? म्हणजे उगाच मला बरं वाटावं म्हणून तर म्हणत नाहीयेस ना? त्यावर विश्वरूप लीलाला म्हणतो, मी का खोटं बोलेल माझ्या बहिणीशी? मला सुद्धा माझ्या बहिणीबद्दल काहीतरी वाटतं ना? असे म्हणून विश्वरूप लीलाला पेन किलरची गोळी देतो. एवढ्यात तिथे रेवती सुद्धा येते आणि रेवती लीलाच्या बाजूला बसलेली असते. विश्वरूप रेवतीला विचारतो, तुम्ही गोळ्या घेतल्यात का? की आता तुम्हाला पण गोळी देऊ मी? त्यावर रेवती म्हणते की नाही, मी गोळ्या घेतल्यात. आणि रेवती हळूच लीलाला म्हणते, आता हे असे 24/7 तुझी काळजी घेणार आहे का? लीला म्हणते, हो बहुतेक. गोळी देऊन झाल्यानंतर विश्वरूप लीलाला सांगतो की लीलाताई, माझी ना लहानपणापासूनची इच्छा होती की मला ना एक बहीण असावी आणि देवाने तुमच्या रूपामध्ये ती इच्छा पूर्ण केली. आणि मग दुसरा दिवस उजाडलेला दाखवलाय. लीला झोपलेली असते आणि विश्वरूप लीलाच्या जवळ येतो आणि तिला सांगतो, लीलाताई. आणि लीला डोळे उघडल्यावर विश्वरूपचा चेहरा बघितल्यावर ती दचकते आणि एकदम उठते आणि म्हणते, विश्वादादा काय करतोय? तर विश्वरूप लीलाला म्हणतो की तुम्ही केवढ्याने डचकताय, मी तुमच्यासाठी बेड टी घेऊन आलेलो आहे. त्यावर लीला विश्वरूपला म्हणते, विश्वादादा कशासाठी करतोय हे सगळं? मी आता त्या ऍक्सिडेंट मधून बऱ्यापैकी रिकवर झालेले आहे. माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. काय गरज आहे हे सगळं करण्याची? त्यावर विश्वरूप म्हणतो, असं कसं? एजे सरांची ऑर्डरच आहे तशी, फॉलो करावीच लागेल. ते ऐकल्यावर लीला चिडते आणि म्हणते, मला ना तुमच्या एजे सरांचं काही कळतच नाही. एरवी असं वाटतं की ते माझा जाच करतायत आणि आता मला असं वाटतंय की ते माझ्यावर पाळत ठेवतायत. तेवढ्यात विश्वरूपचा कॉल येतो आणि विश्वरूप लीला वहिनीला सांगतो की लीला वहिनी, प्लीज माझा फोन घ्या ना, कारण त्याच्या हातामध्ये चहाचा ट्रे असतो. लीला तो फोन घेते आणि लीला फोन उचलणार तर विश्वरूप म्हणतो की नाही नाही, तुम्ही उचलू नका, माझ्याकडे द्या. आणि मग विश्वरूप फोन उचलतो आणि एजे म्हणतो, काय अपडेट? लीला उठली? विश्वरूप लीलाच्या बाजूला उभा असतो, तो तिथून थोडासा दूर जातो आणि म्हणतो, हा सर, त्या उठल्यात ना? त्यावर एजे पुन्हा विचारतो, काय करते ती? त्यावर विश्वरूप लीलाकडे बघतो आणि म्हणतो, त्या माझ्याकडे बघतायत. एजे म्हणतो, का? त्यावर विश्वरूप एजेला सांगतो, त्या माझ्याकडे ह्यासाठी बघतायत कारण मी तुमच्याशी बोलतोय ना म्हणून. आणि मग विश्वरूप एजेला विचारतो, एक मिनिट सर, तुम्ही मला का कॉल केलाय? त्यावर एजे म्हणतो, मी तुला केव्हाही कॉल करू शकतो विश्वरूप.
त्यावर विश्वरूप म्हणतो, नाही नाही, तुम्ही मला कधीही कॉल करू शकतात, पण तुम्हाला जर लीला वहिनींची चौकशी करायची असेल ना, तर तुम्ही त्यांना डायरेक्टली सुद्धा कॉल करूच शकता ना. त्यावर एजे विश्वरूपला म्हणतो, एक मिनिट, तू हे सगळं तिच्या समोर बोलतोयस? त्यावर विश्वरूप म्हणतो, अच्छा, म्हणजे हे तिच्या समोर बोलायचं नव्हतं का सर? आणि एजे चिडतो आणि बोलतो इडियट आणि फोन कट करतो. आणि विश्वरूपला काही समजतच नाही की एक्झॅक्टली झालं काय. लीला खूप हसत असते आणि विश्वरूप लीलाला सांगतो, एजे सरांचं ना एक्झॅक्टली काय झालंय ते कळतच नाही. म्हणजे आता तुमच्यावर चिडायचंय की तुम्हाला मिस करायचंय? त्यावर लीला पुन्हा विश्वरूपला विचारते, विश्वादादा, एजे मला खरंच मिस करत असतील? त्यावर विश्वरूप लीलाला म्हणतो, अर्थात, सकाळपासून चौथा फोन आहे त्यांचा. त्यावर लीला म्हणते, चौथा? तर विश्वरूप म्हणतो, सकाळपासून तेच विचारतायत मला, लीला आता उठली का, लीलाने औषध घेतलं का, लीलाने काही खाल्लं का, लीलाने काही चहा घेतला का. आणि विश्वरूप लीलाला म्हणतो, चहावरून आठवलं, तुमचा चहा गार झाला असेल, मला पुन्हा गरम करून द्यायला हवा. त्यावर लीला म्हणते, नाही नाही, त्याची काही गरज नाही, पण विश्वरूप आपल्याच धुंदीत असतो की एजे सरांनी सांगितलंय त्यांच्या ऑर्डर्स फॉलो केल्याच पाहिजेत. विश्वरूप मात्र किचनमध्ये निघून जातो आणि लीला एकटीच विचार करत असते, एजे खरंच मला मिस करत असतील? असे म्हणून लीला लाजते आणि तिथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्यापासून एजे आणि लीलाचा रोमॅन्स सुद्धा चालू होईल, त्यामुळे उद्यापासूनचे एपिसोड्स अजूनही रंजक असतील. त्यामुळे चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.